नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. आजचा विषय आहे पोटाची चरबी, कमरेची चरबी आणि मांड्यावरची चरबी. जी एक्सेस आलेली आहे त्याला आपल्याला कमी करण्यासाठी काही प्रभावी योगासनं आणि एक्सरसाइजेस आपण आज करणार आहोत. तर चला मग करूया. सुरुवातीला आपण वॉर्मअप करणं फार आवश्यक आहे. त्यासाठी आपण सिंपल वॉर्मअप जसं की हाताचे रोटेशन्स, हँड रोटेशन 10 वेळा करणं आवश्यक आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज सावकाश करा. त्यानंतर शोल्डर रोटेशन अगदी कमी वेळेत आपल्याला हे करणं, वेळ नसेल तर कमी वेळेत आपल्याला हे करू शकतो आपण या पद्धतीने. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर रिस्ट रोटेशन, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करणं आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही हात लॉक आणि ताडासनामध्ये. टोजवर यायचे, होल्ड करायचे, रिलॅक्स. परत टोजवर यायचे, होल्ड, रिलॅक्स. साईड बेंडिंग. या पद्धतीने आणि थोडंसं बॅकला जाऊन पुढे. लेग शेक करायचे छान जाग्यात. तुम्हाला या पद्धतीने वॉक करायचं आहे किंवा जॉगिंग करायची आहे. हे दोन्ही तुम्ही करू शकता. सगळा हा वॉर्मअप कमीत कमी 5 मिनिटं ते 7 मिनिटं करणं आवश्यक आहे. सुरुवातीला मेन वर्कआउटमध्ये आपण स्क्वॉट्सपासून सुरुवात करूया. दोन्ही पायामध्ये शोल्डर लेवलचं अंतर ठेवायचं आहे, पायाला स्ट्रेट ठेवायचं आहे आणि या पद्धतीने लॉक करत शक्य होईल तेवढं खाली जायचं आहे. चेअर पोज, स्क्वॉट्स. याचे कमीत कमी आपल्याला 15चे 2 ते 3 सेट करणं आवश्यक आहे. सुरुवातीला तुम्ही कमी करू शकता. मांड्या जर तुमच्या खूप बल्की असतील तर ह्याच्याने टोन होतात. पोटावर एक प्रेशर येतं, कमरेवरचं फॅट बर्न होतं. हे कमीत कमी 2 ते 3 सेट करणं आवश्यक आहे. त्यानंतर या पद्धतीने आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याचे सुद्धा 15चे 3 सेट करणं आवश्यक आहे. त्यानंतर हाय नीज आपण करणार आहे. सुरुवातीला जर तुम्हाला येत नसेल तर या पद्धतीने करू शकता, बिगिनर. आणि जर येत असेल तर या पद्धतीने ठेवून कमीत कमी याचे पण 15चे 3 सेट करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण जम्पिंग जॅक्स करणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला जर डायरेक्ट जंप होत नसेल तर या पद्धतीने स्लो करायचं. 15चे 2 ते 3 सेट करणं आवश्यक आहे. आणि जर हे जमत असेल तर डायरेक्ट जम्पिंग जॅक्स. हे सुद्धा 15चे 2 ते 3. रिलॅक्स. नेक्स्ट आपण टो टच करणार आहे. दोन्ही पायामध्ये छानपैकी अंतर, स्ट्रेट बॅलन्स ठेवायचं आहे. देन बेंड, देन 1 2. हात, पाय, पोट सगळं टार्गेट होतं याच्यामध्ये. क्रॉस. 15चे 3 सेट पॉजेस घेऊन तुम्ही करू शकता. यामध्येच हात खाली ठेवून होल्ड आणि देन दोन्ही हात लॉक. 1 2 3 4 5. ह्याचे सुद्धा 15चे 2 सेट. आणि रिलॅक्स. नेक्स्ट आपण साईड फॅटसाठी दोन्ही पायामध्ये छानपैकी अंतर, या पद्धतीने हात आणि शक्य होईल तेवढं बेंड. रिलॅक्स. परत अपोजिट. सुरुवातीला तुम्ही स्लो करा. खूप फॅट बर्न होतं, साईड फॅट, कमरेचं, पोटाचं.
कमीत कमी याचे सुद्धा 15चे 2 सेट आवश्यक आहे. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण फुल बॉडीला टार्गेट करतोय. सिम्पल आहे, लाईक डान्स फॉर्म सारखा. तो कसा? तर या पद्धतीने फुल बॉडी स्ट्रेच होते. फक्त स्पीड करायची आपल्याला, बॅलन्स करत करायचं. लेग्सला पण होतं, मांड्या, हात, साईड पॅट. कॅलरी खूप त्याच्यात बर्न होतात. याचे सुद्धा 20चे 2 सेट करणं आवश्यक आहे. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण दोन्ही हात मानेच्या मागे छानपैकी ग्रिप, पायामध्ये अंतर आणि जस्ट आपल्याला एक या पद्धतीचं ट्विस्ट करायचं आणि सायकल ती तशीच ठेवायची आहे कंटिन्यू. फक्त तुम्हाला चक्कर आली नाही पाहिजे याची काळजी घ्या. हे सुद्धा 15चे 2 सेट. नेक्स्ट आपण या पद्धतीने याचे आपल्याला कमीत कमी 15चे 3 सेट किंवा 2 सेट तुम्ही करू शकता. पोटाला टार्गेट, मांडीला प्लस हात. आणि याच्यानंतर हे जर तुम्हाला जड जात असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याचे सुद्धा 15चे 3 सेट आवश्यक आहे. नेक्स्ट आपण दोन्ही हाताला लॉक करणार आहे, पायामध्ये अंतर, साईड बेंड करणार आहे शक्य होईल तेवढं. होल्ड. देन रिलॅक्स. अपोजिट साईड. तो फील तुम्हाला स्ट्रेच फील करायचा आहे. तो स्ट्रेच फील द स्ट्रेच. कमीत कमी 8 वेळा तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. त्यानंतर पूर्ण खाली वाकायचं आहे. होल्ड. वरती शक्य होईल तेवढं बॅक. परत पुढे, परत बॅक, परत पुढे, परत बॅक. आणि त्यानंतर कमरेला या पद्धतीने पकडून रोटेशन, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करणं महत्त्वाचं आहे. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण काही सीटेडमध्ये बघणार आहे, ज्याच्याने तुमचं बसून सुद्धा कमरेचं, पोटाचं फॅट कमी करू शकू. पायामध्ये छानपैकी डिस्टन्स, दोन्ही हात लॉक करायचा आहे आणि चक्की चलनासना या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. पूर्ण फॅट बर्न होतं आणि शरीराची हालचाल, लवचिकता छानपैकी होते. चक्की चलनासना. हे कमीत कमी आपल्याला याचे 15चे किंवा 10चे 2 राऊंड करणं आवश्यक आहे. त्यानंतर यामध्येच आपण लेग स्प्रेडच ठेवून या पद्धतीने 1 2 3 टो टच. टोला टच करायचं आहे छानपैकी. साईड फॅट बर्न होतं. हे सुद्धा आपल्याला कमीत कमी 25 वेळा करायचं आहे. एक सेट केला तरी पुष्कळ आहे. त्यानंतर बद्ध कोणासनामध्ये, तितली आसनामध्ये आपल्याला यायचं आहे. दोन्ही हात लॉक. बटरफ्लाय थायसाठी, लेगसाठी फार महत्त्वाचं आहे. कमीत कमी हे 15 वेळा करणं आवश्यक आहे. आणि यामध्येच डाऊन अप, डाऊन अप. इन बिटवीनमध्ये छानपैकी श्वास, इनहेल एक्झेल कडे लक्ष असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर सुखासनामध्ये बसायचं आहे. साईड बेंडिंग या पद्धतीने हा फ्लो करायचा आहे. तुम्ही कधीही करू शकता बसून. झोपण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही हे करू शकता. साईड फॅटसाठी, कमरेचं आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर ताडासन, सीटेड. स्ट्रेच शक्य होईल तेवढं. फील द स्ट्रेच. साईड बेंडिंग. आणि रिलॅक्स.
नेक्स्ट आपण नौकासन करणार आहे आणि त्याचे काही व्हेरिएशन्स. त्यासाठी आपल्याला दंडासनामध्ये बसायचं आहे. सरळ पोश्चर पाहिजे. त्यानंतर बॅलेन्स करत बॉडीला पूर्ण नौकासना बोट पोजमध्ये यायचं आहे. होल्ड कमीत कमी 1 मिनिट किंवा 30 सेकंड सुरुवातीला, नंतर 40, 50 आणि 1 मिनिट. त्याच्यामध्येच व्हेरिएशन्स पाय या पद्धतीने ठेवून होल्ड करू शकता 30 सेकंड. नंतर या पद्धतीने 30 सेकंड. नंतर नॉर्मल बोट पोज आणि रिलॅक्स. याचे तुम्ही 3 ते 4 सेट करणं आवश्यक आहे, पण होल्डिंग खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आपण पोटावरती पडून करणारं आसन म्हणजेच धनुरासन. खूप छान आहे पोटासाठी, फॅट बर्न करण्यासाठी आणि पोश्चर स्ट्रेट करण्यासाठी. घोट्याला पकडायचं आहे, छान ग्रीप. इनहेल अप, स्ट्रेट, होल्ड, देन रिलॅक्स. परत एकदा इनहेल, रिलॅक्स. पोटाचं एक्सेस फॅट जातं याच्याने. अजून चरबी, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी बेस्ट आहे. ह्याचे कमीत कमी 5-6 वेळा करणं आवश्यक आहे. पॉजेस घेऊन तुम्ही करू शकता. नेक्स्ट आपण मलासन करणार आहे आणि त्याचे व्हेरिएशन्स काही, जे की थायसाठी, थाईचं एक्सेस फॅटसाठी बेस्ट आहे, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी बेस्ट आहे. या पद्धतीने आपल्याला होल्ड करायचं आहे आणि त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कमीत कमी 15चे 2 सेट करणं हे आवश्यक आहे. त्यामध्येच आपल्याला या पद्धतीने एक हात खाली आणि एक हात अपोजिट, या पद्धतीने साईड फॅट प्लस थायवर फॅट कमी करायला मदत होते. हे सुद्धा 15 वेळा करणं आवश्यक आहे. त्यानंतर शक्य झालं तर या पद्धतीने स्ट्रेच करायचं आहे. पीळ बसवली पाहिजे कमरेला. या पद्धतीने होल्ड, रिलॅक्स. परत या पद्धतीने होल्ड, रिलॅक्स. जर हात पकडला नाही जात असेल तर टॉवेल किंवा छोटा नॅपकिन तुम्ही यूज करू शकता. पूर्ण बॉडी ट्विस्ट होते, डिटॉक्स होते, पोटाचं फॅट जळतं छानपैकी. आणि परत मलासनामध्ये होल्ड करायचं आणि टोज वरती यायचं या पद्धतीने आणि रिलॅक्स व्हायचं. नेक्स्ट आपण काही पाठीवरती झोपून करणारे आसन आहे. त्यामध्ये आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे या पद्धतीने. दोन्ही पाय स्ट्रेट, दोन्ही हात आपल्या हिप्सच्या खाली ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला रोटेशन्स करायचे आहेत. कोरला छान एंगेज करू, सर्कल करायचं आहे छान. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज करणं आवश्यक आहे. सुरुवातीला तुम्ही 10-10 वेळा करा, नंतर 15चे 3 सेट करणं पोटावरचा अतिरिक्त फॅट कमी होण्यासाठी बेस्ट आहे. त्यानंतर होल्ड फ्यू सेकंड्स याच पद्धतीने आणि देन रिलॅक्स. यामध्येच आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे थोडा आणि नंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याचे सुद्धा आपल्याला 15चे 3 सेट करणं आवश्यक आहे. साईड फॅटसाठी बेस्ट आहे. त्यानंतर दोन्ही लेग सरळ, रिलॅक्स आणि एक पाय पूर्ण अर्धपवनमुक्त आसन. नंतर अपोजिट या पद्धतीने कोरला टाईट ठेवायचं. त्यानंतर दोन्ही प्रेशर पोटावरती येईल. यामध्येच रोल. पूर्ण बॉडीला छान मसाज मिळतो. आणि पाय वरती, देन सावकाश खाली. दोन्ही पायामध्ये छानपैकी अंतर. दोन्ही हात साईडला
डोळे बंद, पूर्ण बॉडी रिलॅक्स. शवासनमध्ये आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे, पूर्ण बॉडीला, माइंडला. श्वासावर फोकस. कमीत कमी 3 ते 4 मिनिट आपल्याला असंच पडून राहायचं आहे. कोणत्याही गोष्टीला सातत्य फार महत्त्वाचं आहे, म्हणून नियमित सराव करणं आवश्यक आहे. आज आपण जे प्रभावी योगासनं एक्सरसाइज केलेत त्याला जर तुम्ही नियमितपणे केला तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा.